जीएसटी लागू होताच मुंबई असुरक्षित झाली आहे का? कारण जकात नाके बंद होताच मुंबईच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर होऊ लागलाय आणि म्हणूनच एबीपी माझाच्या टीमने मुंबईच्या एंट्री पॉइंटवर सुरक्षा व्यवस्थेची पडताळणी केली. ओके. जीएसटी लागू होताच जकात नाके बंद झालेले आहेत, परंतु जकात नाके बंद होताच सुरक्षेचा प्रश्न आहे तो ऐरणीवर आलेला आहे. आम्ही सध्या आहोत दहिसरच्या चेकपोस्ट नाक्यावर आणि इकडनं आम्ही 2 गोण्यांमध्ये काही सामान भरलेलं आहे. आपण असं समजूया की ह्या 2 गोण्यांमध्ये आहे ते काही स्फोटक पदार्थ आहेत आणि हे स्फोटक पदार्थ आम्ही मुंबईच्या दिशेने घेऊन जाणार आहोत. आम्ही यासाठी खास एका टेम्पोची व्यवस्था केलेली आहे. या टेम्पोतून आम्ही आज प्रवास करणार आहोत आणि हा प्रवास करताना आपण पडताळणी करणार आहोत की खरंच मुंबईची सुरक्षा व्यवस्था कशी आहे. जकात नाके बंद झाल्यानंतर या 2 गोण्यांचा प्रवास आहे तो आपण मुंबईतल्या 5ही जकात नाक्यांमध्ये करणार आहोत. तेव्हा आपण बघूया की मुंबईतल्या जकात नाके बंद झाल्यानंतर मुंबईतली सुरक्षा व्यवस्था कशी आहे. आम्ही नुकताच दहिसरचा चेकपोस्ट नाका आहे तो क्रॉस केलेला आहे आणि आमच्या गाडीची कुठल्याच अधिकाऱ्यांनी कुठल्याच कर्मचाऱ्यांनी तपासणी केलेली नाही आहे. यावरूनच आपल्याला लक्षात येईल की मुंबईची सुरक्षा व्यवस्था वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर तरी सध्या आपल्याला पाहायला मिळत नाही आहे. मी सध्या वेस्टर्न एक्सप्रेस हायवेच्या दिशेने आहे आणि दहिसरहून मुंबईला येणाऱ्याच्या दिशेने जो चेकपोस्ट नाका आहे त्या चेकपोस्ट नाका आम्ही क्रॉस केलेला आहे, परंतु इथे कुठलीच सुरक्षा व्यवस्था आहे ती आम्हाला पाहायला मिळालेली नाही. दहिसर टोल नाक्यानंतर आम्ही येऊन पोहोचलो वागळे इस्टेटच्या जकात नाक्यावर. आम्ही जकात नाका क्रॉस करून जवळपास 100 मीटर अंतरावर उभे आहोत. पण याही जकात नाक्यावर ना आमची कोणी विचारपूस केली ना कुठली सुरक्षा यंत्रणा आम्हाला इकडे पाहायला मिळाली. आम्ही सहजरित्या वागळे इस्टेटचा जकात नाका क्रॉस केला. दहिसर जकात नाक्यापासून सुरू झालेला आमचा प्रवास मुलुंडच्या आनंदनगर जकात नाक्यापर्यंत येऊन पोहोचला. जवळपास 3 जकात नाके आहेत ते आम्ही पार केले, पण एकाही जकात नाक्यावर आमच्या गाडीची कोणीच विचारपूस केली नाही. त्यामुळे 3ही जकात नाक्यावरची सुरक्षा व्यवस्था ही वाऱ्यावर सोडली आहे का हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. अजून 2 जकात नाके आहेत, त्या 2 जकात नाक्यांची पाहणी करून आपण पाहूया की काय नेमकी तिकडची सुरक्षा व्यवस्था आहे. चला तर.
धावत्या म्हणजेच ऐरोलीच्या जकात नाक्यावर येऊन आम्ही पोहोचलोय। या जकात नाक्यावर आम्ही थांबलोय आणि या जकात नाक्यावरची आम्ही तुम्हाला दृश्य दाखवू शकतो की अनेक वाहनं मुंबईच्या बाहेरून मुंबईत प्रवेश करतात, पण कुठल्याच प्रकारची सुरक्षा व्यवस्था आहे ती या ऐरोलीच्या जकात नाक्यावर नाही। किंबहुना आधीच्या तीनही जकात नाक्यावर नव्हती, परंतु हा जर आपण जकात नाका पाहिला तर संपूर्ण या जकात नाक्यावर एक स्मशान शांतता आपल्याला जाणवते आहे। इकडची जी वर्दळ होती ती संपूर्णपणे GST लागू होताच बंद झालेली आहे आणि इकडे जी आधी सुरक्षा व्यवस्था होती ती सुरक्षा व्यवस्था आता कुठेच दिसत नाही आहे। त्यामुळे हाही जकात नाका आहे तो आम्ही अगदी सहजपणे पार केलेला आहे। मुंबईच्या सुरक्षा व्यवस्थेचा फक्त प्रश्न आहे। अनेक गाड्या मुंबईच्या बाहेरून मुंबईत येतात, तर कशा प्रकारे धोका आहे मुंबईला याची आम्ही पडताळणी करतोय। तुम्ही एक सुरक्षा रक्षक आहात जकात नाक्यावरचे, खरंच मुंबईला धोका आहे का आगामी काळात? हो, मुंबईला धोका आहे। सरळ गाड्या निघून जातात। GST लागल्यामुळे गाड्या आता सरळ चाललेल्या आहेत। गाड्या तर अजिबात थांबत नाही, त्यामुळे कधी पण धोका होऊ शकतो। आताच्या सुरक्षा व्यवस्थेमुळे कसा मुंबईला धोका आहे? आताच्या सुरक्षा पहिलं आम्ही ते गाड्या अडवून चेक करत होतो, पण आता गाड्या सरळ जातात, त्यामध्ये काही जाऊ शकतो। त्याला मुंबईला धोका आहे त्याच्याबद्दल। तुम्हाला काय वाटतं, तुम्ही अनेक वर्षापासून इकडे ड्युटी करता आहात, मुंबईला धोका होऊ नये किंवा ह्या ज्या बाहेरगावावरून येतात अनेक हजारो गाड्या येतात, लाखो गाड्या येतात, त्यातून गैरव्यवहार होऊ नये किंवा मुंबईला धोका होऊ नये यासाठी काय केलं पाहिजे, तुम्हाला काय वाटतं? आता ते नरेंद्र मोदींनी काय ते करायला पाहिजे, त्यासाठी आम्ही काय करू शकत नाही। त्यांनी सांगितल्याप्रमाणे GST लागू केली आणि त्यामुळे नाका बंद केलेला आहे आमचा, त्यामुळे आम्ही काही करू शकत नाही। त्या गाड्या अडवू शकत नाही कोणत्याही प्रकारे। माननीय मोदीजींच्या आदेशानुसार आता जकात बंद झालेली आहे, GST सुरू झाले आहे। आम्हाला इथून आता आम्ही जकातीसाठी गाडी थांबवू शकत नाही किंवा गाड्या आम्ही चेक पण करू शकत नाही। त्यामुळे गाडीतून काय माल जातो त्याचं आम्ही म्हणजे ते पाहू शकत नाही। त्यातून सुरक्षा धोक्यात आलेली आहे, कारण गाडीतून काही जाऊ शकतं। हा एक आहे, यात प्रॉब्लेम आहे, त्यामुळे इथे चेकपोस्ट असाव्यात। मुंबईतल्या 5ही जकात नाक्यांची पडताळणी आहे ती आम्ही याच टेम्पोच्या माध्यमातून केलेली आहे। 5ही जकात नाक्यांवरचा अनुभव कसा होता याची माहिती घेण्यासाठी आपण आमचे ड्रायव्हर आहेत त्यांच्याशी बातचीत करून जाणून घेऊया। खरं तर आपण सकाळपासून फिरतोय, 5ही जकात नाके आपण पूर्ण केलेले आहे। काय परिस्थिती होती, तुम्हाला काय वाटलं नेमकं? एकही जकात नाक्यावरती कोणच नव्हतं, चेकिंग करणारे कोणच नव्हते। पहिला जकात नाका त्या ठाण्यात मुलून 5वी लास्टमध्ये पण कोणच नव्हते चेकिंग करणारे, काहीच म्हणजे साधनच नाही। काय गाडी येतात जातात, काय चेक वगैरे करून काय करत नाही। काय वाटतं यामुळे मुंबईला धोका आहे आगामी? हो, वाटतो ना धोका आहे, मुंबईला धोका आहे। सिक्युरिटी तरी पाहिजे। दहिसर जकात नाक्यावर सुरू झालेला आमचा प्रवास अखेर वाशी जकात नाक्यावर संपला। या प्रवासात 5 जकात नाके आम्ही फिरलो, परंतु या 5ही जकात नाक्यांवर आमच्या टेम्पोची विचारपूस सुरक्षा यंत्रणेकडून करण्यात आलेली नाही। त्यामुळे तुमच्या लक्षात आलं असेल की आगामी काळात मुंबईला केवढा मोठा धोका आहे। हाच धोका लक्षात घेऊन प्रशासनानं वेळीच पावलं उचलणे गरजेची आहे, तरच हा धोका टळू शकतो। कॅमेरा पर्सन गजानन बालापूरकर सह वैभव परब, ABP माझा, मुंबई।